हॅलो बाळांनो, आजपर्यंत तुम्ही कधी विचार केलाय का आपली जी पृथ्वी आहे ती कधी सनवरती जाऊन आदळली का? नाहीये. जेव्हापासून आपली झिंगाला हुलुलू लाईफ चालू झाली ना, तेव्हापासून ती एका सर्क्युलर फॉर्ममध्ये किंवा इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये फिरते का? यस. ती ती एका सर्क्युलर फॉर्ममधून बाहेर गेली का? नाही गेली. ह्याच्या पाठीमागचा रिझन कधी विचार केलाय का? नाहीये. चला बघूयात हे कशामुळे झालंय. हे दोन फोर्समुळे झालंय, सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. व्हॉट इज अ सेंट्रिपिटल फोर्स? चला बघूयात. The force which is going toward the center of the circle, that is called as a centripetal force. माहिती आहे की ढेकळा काढायला नाही, इट्स ओके. आता बघूयात. तुम्हाला माहिती आहे कॉलेजमध्ये एखादी मुलगी असते बघा सुंदरशी, त्या सुंदर मुलीमागे सगळे पोरं मरतात का? यस, मरायला लागले त्या पोरी मागे, माहिती आहे का? मग ती जी पोरगी किंवा ती जी मुलगी तो एक फोर्स तयार करणार स्वतःभोवती सगळ्यांना पाठीमागे फिरवण्यामध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स. मग त्या पोरीने जो काय फोर्स तयार केला बाळा त्याचं नाव काय? सेंट्रिपिटल फोर्स. परंतु तुम्हाला माहिती आहे दुसरा एक फोर्स आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. द फोर्स विच इज अ गोइंग अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. त्याच्यापैकी त्या मुलांपैकी एखादा असा मुलगा असतो बघा, तो काय मुलीकडे अट्रॅक्ट होतो का? नाहीये. डोक्यामध्ये स्वप्न असतं की मी माझ्या आईवडिलांसाठी लढणार आहे, मी माझ्या स्वप्नासाठी लढणार आहे. मग तो जो विद्यार्थी तो अट्रॅक्ट होतो का? नाहीये. मग तो स्वतःभोवती जो काही फोर्स क्रिएट करणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. कुठला फोर्स? सेंट्रीफ्युगल फोर्स. आता तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी पोरीभोवती काय फिरणारे जे मुलं असतात त्याची संख्या कशी असते? जास्त असते. म्हणून तो जो फोर्स असणार आहे तो कसा असणार आहे? रिअल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज अ रिअल फोर्स. परंतु सेंट्रीफ्युगल फोर्स सरांनी सांगितलेलं आहे सगळेच मुलं मरतात आहे, पण बऱ्यापैकी इमॅजिनरी फोर्स कोणता आहे? हे सेंट्रीफ्युगल फोर्स. असे मुलं आपल्याला तुरळक भेटतात का? यस, खूप कमी तुरळक भेटतात ते. म्हणून आपण त्या फोर्सला नाव काय दिलं? सेंट्रीफ्युगल फोर्स. अरे समजला का रे बाळा? यस. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपली जी पृथ्वी कोणाभोवती फिरते? सनभोवती फिरते. मग आपली जी पृथ्वी सनभोवती फिरते पण ती सनकडे अट्रॅक्ट होते का? नाहीये. बरोबर नाही? हा, पण सन तिला एका फोर्सने बांधून ठेवणार आहे. त्या फोर्सचं नाव काय? सेंट्रिपिटल फोर्स. परंतु त्याच वेळेस की ती फिरत असताना सुद्धा या सर्कलमध्ये फिरत असताना सुद्धा त्याच्या अपोजिट साईडने एक फोर्स लागतो. त्या फोर्सचं नाव काय? सेंट्रीफ्युगल फोर्स. मग सेंट्रीफ्युगल फोर्स काय? त्याला बाहेरच्या दिशेने बोलणार, अंदर जाणे का? नाही. परंतु तो जो आतला फोर्स आहे तो काय म्हणणार? अंदर आने का? तर ह्या दोन्ही फोर्समुळे काय की जी आपली अर्थ आहे ते एका स्टेबल ऑर्बिटमध्ये फिरणार का रे बाळा? एका स्टेबल ऑर्बिटमध्ये फिरणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट, लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू सो मच.